नमस्ते, इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण निर्देशक भूमितीमधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत। 4 शिरोबिंदू दिलेले आहेत आणि हे शिरोबिंदू काय सांगितलेलं आहेत, काटकोन त्रिकोणाचे आहेत का हे तपासून पहा असं विचारलं गेलेलं आहे। अशापैकी प्रश्न पडू शकतो। चला तर मग पाहूया हे बिंदू काटकोन त्रिकोणाचे आहेत का। प्रश्न कसा दिलेला आहे लिहून घेणं फार गरजेचं आहे बाळांनो। एकच मिनिट। प्रश्न आहे पी चे निर्देशक काय दिलेले आहेत, -2 2। त्यानंतर क्यू चे निर्देशक दिलेले आहेत 2 आणि 2। त्यानंतर आणि आर चे निर्देशक काय आहेत, आर चे निर्देशक आहेत 2 आणि 7। आता हे दिलेले बिंदू काय आहेत विचारले, हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का ठरवा। हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का ते ठरवा असं विचारलेलं आहे आपल्याला। शक्यतो अशावरचा प्रश्न पडू शकतो बाळांनो। चला तर मग हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत की नाहीत हे ठरवूया। आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला फार गरजेचा आहे बाळांनो, कारण हे ठरवत असताना डिस्टन्स फॉर्म्युला गरजेचा आहे। काय करूया, 3 बिंदू आहेत, उत्तर लिहिताना काय करूया, हा पी -2 2 बरोबर आहे ना। पी चे निर्देशक 2 -2 आणि 2, क्यू चे निर्देशक 2 आणि 2 हे सगळे लिहिणं गरजेचं आहे। आणि आर चे निर्देशक काय दिलेले आहेत, 2 आणि 7 दिलेले आहेत की नाही। मग सगळ्यांचं डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण काय करायचं आहे, अंतर काढून घ्यावं लागणार आहे। पहिल्यांदा काय काढून घेऊया, पी क्यू, डिस्टन्स पी क्यू काढूया। पी चे लिहून घ्यायचे, तर मग पी -2 2, क्यू चे 2 आणि 2 काय काढायचं, डिस्टन्स पी क्यू पहिल्यांदा काढून घ्यायचा। हा x1 y1 इथं x2 y2 राहील। आपल्याला काय वापरायचं आहे, डिस्टन्स फॉर्म्युला। आता डिस्टन्स फॉर्म्युला तुमचा चांगलाच पाठ झाला असेल का नाही पाठ झाला बाळांनो। कसं सूत्र वापरलं जातं लक्षात आहे की नाही, x2 - x1 प्लस कंसाचा वर्ग प्लस y2 - y1 कंसाचा वर्ग। आणि ज्याला हे येत आहे त्यांनी डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम होत नाही। बघा आता इथं x2 ची किंमत किती आहे, 2, x1 ची -2 याचा वर्ग अधिक y2 ची किंमत किती आहे, 2 वजा y1 ची किंमत किती आहे, 2 त्याचा वर्ग। मग 2 इथं 0 येणार आहे आपलं, पुन्हा कंस 2 अधिक 2 त्याचा वर्ग। इथं किंमत 0 0चा वर्ग, कारण 2 मधून 2 गेले। इथं काय झाले, 2 अधिक 2 4, 4चा वर्ग, 4चा वर्ग किती येणार, डिस्टन्स पी क्यू बरोबर किती आलं, 16। लक्षात ठेवायचं, डिस्टन्स पी क्यू किती आलं, 16। सॉरी, हे वर्गमुळात येणार आहे डिस्टन्स पी क्यू 16। त्यानंतर म्हणून डिस्टन्स ह्याचं वर्गमूळ निघते आपलं, कशाचा वर्ग आहे हा, 4चा। म्हणजेच डिस्टन्स पी क्यू किती आलं, इथं लिहून ठेवूया, डिस्टन्स पी क्यू बरोबर 4 आलं। आता काय काढायचं आहे, डिस्टन्स क्यू आर काढून घ्यावं लागणार आहे आपल्याला। कुठलं काढायचं, डिस्टन्स क्यू आर। आता क्यू आणि आर बिंदू लिहून घेऊया, 2 आणि 2, आर बिंदू काय आहे, 2 आणि 7, x1 y1 x2 y2 डिस्टन्स क्यू आर। डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस y2 मायनस y1 कंसाचा वर्ग. कधी कधी इंग्लिश तोंडून जाते, सॉरी बाळांनो. बघा आता x2 किती आहे, x2 2 आहे, वजा 2, हे 2 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे 7 वजा y1 2 कंसाचा वर्ग. एकच मिनिट बाळांनो. दोनातनं 2 गेले, इथं पण काय राहिला 0 राहिला ना, 0चा वर्ग अधिक 7 मधून 2 गेले, किती राहिले 5, 5चा वर्ग, 5चा वर्ग किती येणार 25, 25चं वर्गमूळ 5 म्हणजे इथे लिहून ठेवूया. डिस्टन्स काय आलं क्यू आर, क्यू आर किती आला 5 आला का, हे डिस्टन्स क्यू आर बरोबर किती आला 25चं वर्गमूळ 5. चला आता काय करूया, आपल्याला डिस्टन्स पी आर काढूया. डिस्टन्स पी आर. आता पी आर काढताना पीचे बिंदू लिहायचे. काय येणार पी आरचे बिंदू, वजा 2 आणि 2, आरचे 2 आणि 7 म्हणजे x1 y1 x2 y2 म्हणून डिस्टन्स पी आर बरोबर. पी आर बरोबर काय येणार x2 मायनस x1, x2 मायनस x1 कंसाचा वर्ग अधिक y2 मायनस y1 कंसाचा वर्ग. x2 किती आहे बाळांनो, x2 आहे 2 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y2 किती आहे 7 वजा 2 कंसाचा वर्ग. मग इथं कसं काढावं लागणार आहे आपल्याला, बघा इथं 2 वजा वजा अधिक 2 कंसाचा वर्ग, 7 मधून 2 गेलं 5, 5चा वर्ग, 2चा वर्ग किती आला 4, मग इथं 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग. मग 4चा वर्ग 16 येईल, 5चा वर्ग 25 येईल म्हणून डिस्टन्स पी आर बरोबर 4चा वर्ग 16 अधिक 25, 6 आणि 5 11, 2 आणि 1 3 आणि 1 4 किती आलं 41. कशामध्ये रूटमध्ये. डिस्टन्स पी आर बरोबर रूटमध्ये किती आलं 41. मग आता आपल्याला काय पाहायचे आहेत, हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का. काटकोन त्रिकोण कसा असतो, उरलेल्या 2 लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज. आता ह्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज ह्याच्यावेळी येते का पाहूया. म्हणजे कसं येणार, डिस्टन्स पी क्यूचा वर्ग अधिक डिस्टन्स क्यू आरचा वर्ग. मग बघा पी क्यू किती आहे 4, 4चा वर्ग, क्यू आर 5चा वर्ग, 4चा वर्ग 16 अधिक 5चा वर्ग 25 किती आलं 41 आलं का 41. मग आता बरोबर कशाचा वर्ग येणार पी आरचा वर्ग. म्हणजे पी आरचा वर्ग किंमत किती आहे इथं किती येणार रूट 41चा वर्ग, रूट 41चा वर्ग म्हणजे किती येणार 41 आलं का. दोन्ही बाजू बरोबर आहेत म्हणून काय म्हणायचं पी क्यू आर हे शिरोबिंदू कशाचे आहेत काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. मग खाली हे बरोबर कळालं ना, हे समान आलं म्हणून काय म्हणायचं खाली आता म्हणून बिंदू पी क्यू आणि आर शिरोबिंदू पी क्यू आणि आर हे काटकोन त्रिकोणाचे हे बिंदू पी क्यू आणि आर हे काटकोन त्रिकोणाचे काय आहेत शिरोबिंदू आहेत.
असे चौकोनाचे विचारले जातील, समांतरभुज चौकोनाचे विचारले जातील, समभुज चौकोनाचे विचारले जातील. काढणं सोपं आहे ना बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही काळजी करू नका, परीक्षेच्या आधी आपलं पोर्शन व्यवस्थित कव्हर होऊन तुमचा पोर्शन बरोबर अभ्यास होत आहे. काही टेन्शन घेऊ नका. थँक्यू बाळांनो.